नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता या पदभरतीची जाहिरात जी आहे ती संक्षिप्त स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सदर भरतीचा जो अर्ज कालावधी होता तो बदलण्यात आला होता. त्याबद्दलचं शुद्धीपत्रक पण महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर मित्रांनो आता विस्तारित स्वरूपात जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण शुद्धीपत्रक काय आहे ते आपण पाहूयात. या शुद्धीपत्रकामध्ये अशी माहिती होती की 15/10/2024 रोजीची कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत ही जी जाहिरात होती ती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतरनं या जाहिरातीमध्ये जी संक्षिप्त स्वरूपात जी जाहिरात होती ती आता त्याचा अर्ज कालावधी जो आहे तो बदलण्यात आला होता. त्याचा जो अर्ज कालावधी आहे तो 26/11/2024 ते 16/12/2024 या तारखेपर्यंत असा बदलण्यात आला आहे. त्यानंतरनं पुढील माहिती आणि विस्तृत जाहिरात ही या वेबसाईटवरती कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेली होती. तर मित्रांनो, आता जी विस्तारित स्वरूपातील जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपण सर्व माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे, तुम्ही पाहू शकता. बृहन्मुंबई महानगरपालिका नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय जाहिरात. आणि त्यानंतर मित्रांनो, यामध्ये जी पदे आहेत ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत आणि दुय्यम अभियंता स्थापत्य व दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता रिक्त पदांचा तपशील त्यांनी इथे दिलेला आहे. यामध्ये पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. वेतन श्रेणी जी आहे सुधारित तुम्ही पाहू शकता. M23 रुपये 41,800 ते 1,32,000 प्लस अनुज्ञेय भत्ते. एकूण रिक्त पदे आहेत 250. गट क चं हे पद आहे. यामध्ये एकूण 250 पद आहेत. यामध्ये त्यांनी जे रिक्त पदांचा तपशील आहे तो इथे कॅटेगरी वाईज त्यांनी इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ते कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत यासाठी वेतन श्रेणी आहे. वेतन स्तर जो आहे तो M23. त्याचबरोबर 41,800 ते 1,32,000 प्लस अनुज्ञेय भत्ते इतकी वेतन श्रेणी असणार आहे. एकूण रिक्त पदे जे आहेत ते 130 आहेत. गट क चं हे पद आहे. यामध्ये जो तपशील आहे तुम्ही पाहू शकता. कॅटेगरी वाईज इथे तपशील दिला आहे. त्यामध्ये एकूण जी पद आहेत ते 130 आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, पुढचे जे पद आहे ते दुय्यम अभियंता स्थापत्य यासाठी वेतन श्रेणी आहे सुधारित. तर M25 रुपीज 44,900 ते 1,42,400 प्लस अनुज्ञेय भत्ते. एकूण रिक्त पदांची संख्या आहे 233. गट ब चं हे पद आहे, तुम्ही मित्रांनो पाहू शकता. दुय्यम अभियंता स्थापत्य. त्याचबरोबर मित्रांनो, पुढचे जे पद आहे ते दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत यासाठी वेतन श्रेणी आहे M25 लेवलची. त्याचबरोबर रुपी 44,900 ते 1,42,400 प्लस अनुज्ञेय भत्ते. एकूण रिक्त पदांची संख्या जी आहे ती 77 आहे. गट ब चं हे पद आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे सामाजिक व समांतर आरक्षणाबद्दल माहिती देण्यात आली आहे. ती शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊयात. त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे, तुम्ही ते पाहू शकता. उमेदवाराने SSC वा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षांची स्थापत्य व कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील वा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका संपादित केली असावी आणि ही जी पदविका आहे ती AICTE किंवा DTE या विद्यापीठ संस्थांच्या मार्फत पदविका प्राप्त करणे आवश्यक आहे. ते मान्यताप्राप्त पदवी असणे आवश्यक आहे. पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. जसे मित्रांनो, BE, BTech किंवा डिप्लोमा त्या क्षेत्रात नाव आवश्यक आहे. तर मित्रांनो, कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी त्यांनी 4 मुद्द्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली आहे. ही सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, ही शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाची लिंक आणि शुद्धीपत्रक आणि सविस्तर जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही ही सर्व माहिती पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत यांत्रिकी व विद्युत क्षेत्रामध्ये तुमचं डिप्लोमा किंवा डिग्री असणं आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता डिप्लोमा प्रोग्राम किंवा तुमची ग्रॅज्युएशन जे आहे ते इंजिनिअरिंगमधून म्हणजेच मित्रांनो BE किंवा BTech असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे. AICTE आणि DTE. तर मित्रांनो, इतर जी सर्व डिटेलमध्ये माहिती आहे ती तुम्ही त्या PDF मध्ये पाहून वाचू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, दुय्यम अभियंता स्थापत्य याची पण शैक्षणिक पात्रता जवळपास सेमच आहे. तुम्ही पाहू शकता. स्थापत्यसाठी तुम्हाला BE सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल तो पण चालत आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पदवी अभियंता पदी सरळ सेवा नियुक्तीसाठी अभियांत्रिकी पदवी प्राप्त करणाऱ्या मित्रांनो, यासाठी तुम्हाला BE सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी असणं आवश्यक आहे. दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठी. त्याचबरोबर मित्रांनो, इतर शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुम्ही PDF मध्ये वाचा. त्याचबरोबर मित्रांनो, दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत यासाठी पण जवळपास सेमच शैक्षणिक पात्रता आहे. फक्त इथे फरक काय आहे तो यांत्रिकी आणि विद्युत यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट असणं आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता बॅचलर इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग. त्याचबरोबर बॅचलर इन
मेकॅनिक्स यांत्रिकी हे पण डिग्री असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी जी वयोमर्यादा आहे तुम्ही पाहू शकता, राखीव खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त वय नसावे, आरक्षणासाठी 38 वर्षापेक्षा जास्त वय नसावे, माजी सैनिकांसाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्षे इतकी वयोमर्यादा राहील. खेळाडू उमेदवारांसाठी इथे वयोमर्यादा जी आहे ती 43 वर्षे राहील. त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर यांच्यासाठी 55 वर्ष वयोमर्यादा राहील. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षे वयोमर्यादा राहील आणि त्याचबरोबर अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षे इतकी वयोमर्यादा राहील आणि स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य उमेदवारांसाठी 45 वर्षे इतकीच वयोमर्यादा राहील. मित्रांनो सविस्तर वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदाकरिता निवडीचे निकष काय आहेत ते आपण पाहूयात. अर्हकारी परीक्षा जी आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत यासाठी SSC खुला यासाठी टक्केवारी जी आहे ती 50% आहे. सर्व मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 45% आहे. त्याचबरोबर पदविका यामध्ये AICTE किंवा DTE मान्यताप्राप्त संस्थेतून यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50% आणि सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45% आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. एकूण जे विषय असणार आहेत ते 3 विषय असणार आहेत. सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता आणि तांत्रिक ज्ञान. टेक्निकल प्रश्न तुम्हाला 60 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 60 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान जे आहे ते 20 प्रश्न 20 गुणांसाठी आणि बौद्धिक क्षमता जी आहे ती 20 प्रश्न 20 गुणांसाठी. एकूण जे प्रश्न आहेत ते 100 असणार आहेत आणि गुण पण 100 असणार आहेत मित्रांनो. यासाठी जो वेळ असणार आहे तो 90 मिनिटांचा वेळ असणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप जे असणार आहे ते वस्तुनिष्ठ MCQ टाईप असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ही चाचणी असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो एकूण गुणसंख्या जी आहे ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारास किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही मित्रांनो पाहू शकता 45% तुम्हाला परीक्षेमध्ये गुण मिळाले तरच तुम्ही या परीक्षेमध्ये पात्र ठराल. त्याचबरोबर इथे महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत तुम्ही पाहू शकता. प्रत्येक प्रश्नाच्या प्रश्न 1 मार्काचा असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा करण्यात येईल. 1/4 गुण जे आहेत ते निगेटिव्ह मार्किंगमध्ये वजा करण्यात येईल आणि मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो इतर जे महत्त्वाच्या सूचना आहेत ते तुम्ही इथे पाहू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो जे दुय्यम अभियंता जे आहे त्यासाठी पण सेमच जे निवडीचे निकष आहेत ते सेमच आहेत. तुम्ही पाहू शकता पेपर पॅटर्न सेम आहे. 100 प्रश्न 100 गुण आणि टेक्निकल प्रश्नामध्ये पण 60 प्रश्न 60 गुण 90 मिनिटांसाठी आहे. यासाठी पण 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो इथे अर्हकारी परीक्षा जी आहे त्यामध्ये टक्केवारी काय आहे हे पण जवळपास सेमच आहे सर्व. त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहूयात आता अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो काय आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला 26 नोव्हेंबर 2024 ते 16 डिसेंबर 2024 वेळ रात्री 11:59 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ असणार आहे. त्याचबरोबर नेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क जमा करायचे दिनांक पण सेमच आहे आणि ऑनलाईन परीक्षेची जी दिनांक आहे ती या लिंकवरती तुम्हाला कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वरील दिनांकात बदल करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्तांना राहतील असं देखील त्यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये फी आहे वस्तू व सेवा कर सह आणि त्याचबरोबर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी आहे वस्तू व सेवा कर सह. तर मित्रांनो हा टेक्निकल सिलेबस आहे तुम्ही पाहू शकता. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल MSBTE डिप्लोमा लेवलचा हा डिटेल्ड सिलेबस आहे तुम्ही पाहू शकता. याची PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचबरोबर मित्रांनो सब इंजिनियर सिव्हिल याचं पण डिटेल्ड सिलेबस आहे. याची पण या PDF ची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही अवश्य चेक करा. त्याचबरोबर मित्रांनो ही माहिती होती बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.